धामणगाव रेल्वे दलित वस्ती सुधार योजनेत भ्रष्टाचाराचा स्फोट आणि आता न्यायासाठी माजी सरपंचाचं आमरण उपोषण. प्रशासन गप्प का? दोषींवर कारवाई कधी? पहा हा संतापजनक रिपोर्ट. धामणगाव रेल्वे तालुक्यातील बोरगाव धांदे येथे दलित वस्ती सुधार योजनेत कथित भ्रष्टाचार उघड झाल्याने खळबळ उडाली आहे. माजी सरपंच श्रुती अंकुश उईके यांनी या प्रकरणात थेट आमरण उपोषणाचा मार्ग स्वीकारलाय. त्यांनी पंचायत समिती कार्यालयाला आधीच लेखी सूचना देत आपल्या आंदोलनाची घोषणा केली होती. विशेष म्हणजे 12 मार्च 2026 रोजीच्या पंचायत समितीच्या अधिकृत अहवालातच या योजनेत गंभीर गैरव्यवहार झाल्याचे स्पष्ट नमूद करण्यात आले होते. तरीही आजपर्यंत दोषींवर कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. उईके यांनी केलेल्या आरोपांनुसार खोट्या सह्यांच्या आधारे आरटीजीएस व्यवहार करण्यात आले, बनावट कागदपत्रांच्या माध्यमातून निधीचा गैरवापर झाला. संबंधित अधिकाऱ्यांनीही या गैरप्रकाराकडे दुर्लक्ष केलं. या सर्व प्रकरणात दोषींवर तात्काळ फौजदारी गुन्हे दाखल करावेत, संबंधित बँक कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी आणि संपूर्ण योजनेची विभागीय चौकशी करावी अशी ठाम मागणी करण्यात आली आहे. मंगळवार 7 एप्रिल पासून पंचायत समिती प्रांगणात शांततापूर्ण आमरण उपोषण सुरू करण्यात आलंय. मात्र या आंदोलनामुळे प्रशासनावर प्रचंड दबाव वाढला असूनही अद्याप ठोस निर्णय झालेला नाही. नमस्कार, माझे नाव श्रुती उईके, माजी सरपंच बोरगाव धांदे. तर माझं उपोषणाला बसण्याचा उद्देश हा आहे की आमच्या गावात खूप मोठा भ्रष्टाचार झाला आहे. दलित वस्ती सुधार योजनेचा जो निधी आहे त्या संदर्भात काम न करता 15 वित्त आयोगातून जे कामं झाले आहे त्याचे फोटो दाखवून दलित वस्तीचे पैसे काढले गेले आहे. आणि पैसे जे काढले आहे त्यामध्ये जे रिटायर व्हिडिओ आहे त्यांचे खोट्या सह्या मारून तिसऱ्या व्यक्तीने आपल्या नातेवाईकाच्या नावाने पैसे काढले गेले आहेत. तर माझा उपोषणाला बसण्याचा उद्देश हाच आहे की या संबंधित आणि व्हिडिओला मला आमच्या इथे चौकशी पण झाली आहे, व्हिडिओनी अहवाल पण तयार केला आहे. माझं म्हणणं एकच आहे की अहवालामध्ये जे जे संबंधित व्यक्ती दोषी आहे त्या सर्व दोषींवर फौजदारी गुन्हा दाखल झाला पाहिजे. कारण यांच्यावर जर आता जर फौजदारी गुन्हा दाखल नाही केला तर त्यांचं मनोबल वाढेल आणि माझ्या गावात असे प्रकार होतच राहील. तर असे प्रकार झाले नाही पाहिजे. त्याच्यामुळे मला असं वाटते की ह्या लोकांवर फौजदारी गुन्हा दाखल झालाच पाहिजे. नेमकं आपल्या इथं कोणते कामं दाखवले गेले? नाली आणि रोड होता, तर त्यामध्ये त्यांनी 15 वित्त आयोगामध्ये जे नाली आणि रोड ऑलरेडी झाले होते आणि त्या एका रोडचं पेमेंट पण गेलं होतं. त्याच नाली रोडचे फोटो दाखवले आणि दलित वस्तीचं पेमेंट त्यांनी प्रोसेस केलं. त्यावेळेस कोण होते तिथं, सचिव वगैरे? सचिव चंदू चौधरी आणि माझ्याकडे चार्ज होता, उपसरपंचाकडे चार्ज होता. आपलं उपोषण कधीपर्यंत आहे? माझं जोपर्यंत संबंधित दोषींवर फौजदारी गुन्हा दाखल होणार नाही माझं उपोषण सुरूच राहील. आणि बीडीओ साहेबांचं म्हणणं काय यावर? बीडीओ साहेबांचं म्हणणं आहे, आता मी 27 जानेवारीला माझं पहिलं कागद गेलं होतं बीडीओ साहेबांना. मी संबंधित विषयाची बँकेचं स्टेटमेंट सर्व काही जे काही डॉक्युमेंट्स आहे सर्व मी त्यांना दिले होतं. पण अद्यापही त्यांनी 3 महिने होऊन गेले, बँकेच्या रिलेटेड अजूनही त्यांनी माहिती घेतली नाही आहे. आणि मला त्यांनी म्हटलं होते की आम्ही बँकेचं हे माहिती मिळवू, हे करू, पण अद्यापही त्यांनी माहिती घेतली नाही. 3 महिने होऊन गेले आणि मला याची शाश्वती वाटत नाही की मला ते टाळायचा प्रयत्न करत आहे. मला हे दिसूनच पडत आहे, त्याच्यामुळे मला हा मार्ग करावा लागला. चौकशी झाली आहे, चौकशीत काय आढळून आलेलं आहे? चौकशीमध्ये संबंधित व्यक्ती दोषी आहेच ना, पण अजूनपर्यंत त्यांनी कारवाई का नाही केली? माझं म्हणणं आहे की फौजदारी गुन्हा दाखल करा संबंधित व्यक्ती. आणि अहवालामध्ये त्यांनी ते सिद्ध केलं आहे. सर्व काही गोष्टी क्लिअर असताना हे फौजदारी गुन्हा का नाही दाखल करत आहे? दलित वस्ती सुधार योजनेतील भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे धामणगाव रेल्वेत संताप उसळला आहे. माजी सरपंचाचं आमरण उपोषण आणि प्रशासनाची शांत भूमिका. आता कारवाई होणार का की पुन्हा एकदा फाईल बंद? पाहत राहा सिटी न्यूज.